एकनाथ शिंदे एक साधा रिक्षाचालक ते थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री। पण हा प्रवास अगदी सोपा नव्हता। त्यांचं आयुष्य संघर्षमय होतं। राजकारण आणि बंडखोरीचा एक आगळा प्रवास। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। एकनाथ संभाजी शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पहूर गावात झाला। लहानपण गरिबीत गेलं। कुटुंबासमवेत ते ठाण्यात आले। शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी कष्टाची कामं स्वीकारली। त्यात रिक्षा चालकापासून ते पेंटर म्हणूनही काम त्यांनी केलं। त्याच काळात ते शिवसेनेच्या कामात सहभागी झाले। 1980च्या दशकात ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते। त्यांचं लोकांशी जोडलेलं नातं, जमिनीवरचा संपर्क आणि साधेपणा यामुळे ते लवकरच पक्षात उदयास आले। 1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक झाले। पुढे 2004 मध्ये विधानसभेत ठाण्यातून निवडून आले। शिवसेनेच्या फडणवीस सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली। एकनाथ शिंदेच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला। 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला। त्यानंतर ते पूर्णपणे कोसळले होते, पण त्यांच्या गुरूंच्या आणि पक्षाच्या आधाराने त्यांनी पुन्हा उभारी घेतली। 2022 मध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर ते नाराज होते। शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे नेऊन त्यांनी शिवसेनेत मोठं बंड उभारलं। हे बंड इतकं प्रभावी ठरलं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। या बंडामुळे भाजपला पाठिंबा देत त्यांनी सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेतला आणि 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस होते। शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार सत्तेवर आलं। आजही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व सतत चर्चेत असतं, कधी विकासाच्या कामांसाठी तर कधी शिंदे उद्धव संघर्षासाठी। एकनाथ शिंदे यांचा प्रवास हे दाखवतो की सध्या माणसालाही राजकारणात सर्वोच्च स्थान मिळू शकतं, जर त्याच्यात इच्छाशक्ती आणि संयम असेल तर। तुम्हाला या प्रवासातली कोणती गोष्ट सर्वात प्रभावी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विजेता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।